मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर. बिनधास्त, थेट, खरं. पण नथुराम गोडसेचा जेव्हा पहिला प्रयोग झाला, कारण नथुरामवरती प्रचंड लोकांनी म्हणजे असं तसं पॉलिटिकली बोललं गेलं, तुमची बस जाळली गेली, तुमचं म्हणजे बरंच काय काय तुम्हाला तुला मारण्याचं पण सगळे प्रयत्न करून झाले सगळं. म्हणजे हे सगळं जे झालं त्याच्या आधीच तो प्रयोग हाऊसफुल झालेला होता. हो, प्रयोग हाऊसफुलच होता. मी नथुराम गोडसे बोलतोय, नुसती जाहिरात आल्यावर याच्यातला कलाकार कोण आहे हेही बघितलं नाही लोकांनी, कारण मला कोण विचारत होतं तेव्हा. पण तेव्हा काँग्रेस आणि ह्या लोकांनी तर खूप राडे घातले, खूप राडे घातले. म्हणजे काय विचारू नका. बस म्हणजे अक्षरशः त्याच्यामध्ये 2 माणसांना पण इजा झालेली आहे. इजा झाली, आमचं अख्खं सामान जाळलं, कपडे सेट सगळं जाळलं. म्युझिकची पेटी काढून ठेवलेली होती म्हणून ती वाचली, नाही तर म्युझिक पुन्हा करावं लागलं असतं. पण तुम्ही आहे त्या कपड्यामध्ये? हो, आहे त्या घरातल्या अशा कपड्यात जो गेलो होतो आपण प्रयोगाला जातो तशा कपड्यात आम्ही अख्खा प्रयोग केला. त्या दिवशी महात्मा गांधींची भूमिका करणारा राजेश कांबळे जीन्सच्या पॅन्टमध्ये अख्खा गांधी केला त्याने. मी नेहमी माझ्या व्याख्यानामध्ये सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण अनेक मागण्या होत्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या पण अनेक मागण्या होत्या, लोकमान्य टिळकांच्या अनेक मागण्या होत्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनेक मागण्या होत्या, ह्यांनी कोणी बाळासाहेब ठाकरेंच्या अनेक मागण्या होत्या. सरकारशी ते भांडत होते, स्वातंत्र्यासाठी भांडत होते, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना संघर्ष करावा लागला. पण यांनी कुणीच उपोषण नाही केलं, त्यांनी संघर्ष केला. माझ्या वाचनात कुठेतरी आलेलं आहे की नथुरामजींच्या अस्थींचं अजूनही विसर्जन झालेलं नाहीये. त्या बाबतीत तुझं नॉलेज निश्चित त्यांचं जास्त आहे. मृत्यूपत्र त्यांनी लिहिलं होतं असं की जोपर्यंत सिंधू नदी पुन्हा हिंदुस्थानात वाहणार नाही तोपर्यंत माझ्या अस्थींचं विसर्जन करायचं नाही. नमस्कार 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 आणि वेलकम वेलकम वेलकम. किती बरं वाटतंय मला माहिती आहे. खरंच 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 आज मला तुला बघून खरंच खूप बरं वाटलं. कारण की मी तुला स्पष्ट सांगते की एबीपी माझावरची तुझी जी मुलाखत झाली होती आणि माझ्या हृदयामध्ये अक्षरशः सर्र झालं. आणि हे का हे पण तुम्हाला सांगते, कारण की 1995 साली मी माझी पहिली मालिका आणली दामिनी, आणि त्याच्यामध्ये शरद पोंक्षे नावाचा एक व्यक्ती, एक मुलगा, एक असा खूप असा भारावलेला आणि सुंदर एकदम, आमचे सगळे सीन्स जे असायचे ते बहुतेक तू, आनंद अभ्यंकर आणि प्रतीक्षा आपल्यामध्ये नाही, त्याची खरंच खूप आठवण खूप खूप म्हणजे मला मिस तर करतो आपण, सतत मिस करतो त्याला. आणि माझी ती पहिली मालिका दूरदर्शन वरती माझं ते पदार्पण होतं. 95 साल मला आठवतंय. नोकरी करून मालिका, आणि त्याची गंमत मला आठवते की त्याचा पायलट जो केला होता तो 13 भागांच्या मालिकेसाठी म्हणून होता. आणि नंतर मग तुम्ही सगळ्या कलाकारांना बोलवून एक मीटिंग केली होती ऑफिसमध्ये की बाबा हे 13 भागांसाठी केलं होतं, पण आता ना आपल्याला एक अशी ऑफर आहे की ह्याची दैनंदिन मालिका करता येईल का. आणि दुपारचा स्लॉट आहे, दुपारी टीव्ही ही संकल्पनाच नव्हती. 6:30ला तो एक गोळा यायचा, ढिंग टिंग टिंग असं, आणि ते दूरदर्शन सुरू व्हायचं. दुपारचे 4:30 म्हणजे रोज दिसणार. हो, रोज शूटिंग करावं लागणार आहे आपल्याला, तयार आहात का. आणि आम्ही सगळे असे उत्साहाने म्हटलं चला काहीतरी, म्हणजे काय होतं ते नवीन होतं रे सगळं तेव्हा, फील्ड नवीन फॅन्टास्टिक होता तो. आणि आपण सगळे असे उत्साहाने भारावलेले हाच वर्ड तिथे खरं बरोबर आहे. आणि तेव्हा तू नोकरी करत होता. नोकरी बीएसटीत नोकरी होती माझी 95ला. तेव्हा तिकडे मॅनेज करून आणि ते सगळं, पण ते तुमच्या लोकांमुळं, प्रोडक्शन टीममुळं ते शक्य होत होतं. त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टी पण आहेत. आताच्या जे आपण कुठली मालिका सँक्शन केली ना, तेव्हा त्यांचा निर्मात्यावरचा, लेखकावरचा विश्वास थोडा कमी असतो आणि स्वतःवरचा विश्वास जास्त. थोडा नाही, जवळपास नसतोच. ऍक्च्युली नसतोच. काय हा पाठचा जरा पडदा हा बदला वगैरे, त्यामुळे रिशूट करा, सीन लास्ट मोमेंट पर्यंत नसतात. तेव्हा ऍटलिस्ट आपण बँक बनवू शकत होतो. आणि त्याच्यामुळे देर वॉज अ पीस, मेंटल पीस टू द डिरेक्टर, टू द प्रोड्युसर, टू द आर्टिस्ट, टू एव्हरीवन. आणि तेव्हा पण आपण किती उच्चांक गाठलेला होता. दामिनी मालिका बाय द वे 8 वर्ष नंबर 1 वरती होती. म्हणजे जर तेव्हा आपल्या, आणि 4:30चा स्लॉट हा पहिल्यांदा एस्टॅब्लिश झाला. रस्त्याने तुम्ही जात असाल तर सगळीकडनं ते गाणं असं दामिनी दामिनी. आणि या निमित्ताने मी एक गोष्ट सगळ्या लोकांना सांगू इच्छितो, म्हणजे मी कांचनताईंच्या समोर बसलोय म्हणून नाही, पण 2 गोष्टीचा अनुभव माझ्या आयुष्यात आला. मालिकेतले पैसे
हे निर्मात्याने स्वतःहून वाढवले असं होणारी दामिनी पहिली मालिका आहे. मला आजही आठवतंय, स्पष्ट आठवतंय. 100 एपिसोड झाले पहिल्यांदाच. येस. पहिली अशी मालिका मराठीतली जी पहिली दैनंदिन, आणि त्याचे चक्क 100 एपिसोड झाले. आणि त्याच्यासाठी एक सांताक्रूझ झूला कुठेतरी एका हॉटेलमध्ये फार मोठी पार्टी दिली आपण होती. गावाकडे आणि episode मध्ये ती खूप पार्टी मी का विसरणार नाही. एकतर तेव्हा काळात पार्ट्या फार कमी व्हायच्या कमी अशा व्हायच्या, अशा कमी फिल्मी. व्हायच्या. त्यात एकतर आम्ही त्यातल्या त्यात चांगले कपडे बिडे घालून त्या पार्टीला आलो होतो. आणि सगळ्यात आनंद असा होता, मी आणि आनंद नंतर जाताना, ती पहिली अशी पार्टी होती की ज्या पार्टीमध्ये आमच्या निर्मात्या कांचन अधिकारी त्यांनी एका कागदावर त्यांच्या डोक्यात किंवा त्यांना जे काही आवडलेले कलाकार होते, तंत्रज्ञ होते, त्यांची एक यादी बनवलेली. आणि त्याच्यासमोर त्यांनी त्यांचे पैसे वाढवल्याची त्या लोकांना त्या दिवशी तुम्ही मला सांगितलं की शरद, इथून पुढे तुझे मी एवढं पेमेंट वाढवत आहे. आणि हे पहिल्यांदा काही न मागता, काही न सांगता. आणि मग तो एक क्रायटेरिया झाला होता की आम्हाला जेव्हा दुसऱ्या मालिका मिळायला सुरुवात झाली ना, तेव्हा मी सगळं सांगायचो की दामिनी जेवढे मिळतात तेवढे तर मिळालेच पाहिजे, तो आमचा रेट ठरला. आता तिकडे वाढवलेत, तुम्हाला वाढवायला लागतील आता, असं ते झालं होतं. बेसिकली कसं आहे माहितीये का, की हा सगळा कलेक्टिव्ह एफर्ट आहे. आणि त्याच्यामुळे नाही, कलाकारांचं म्हणजे असं खरंच कधी झालेलं नाही. म्हणजे आता आम्ही 10 वेळा सांगून सुद्धा कोणी वाढवत नाही. आणि दुसरा एक त्याच्यातला फार मोठा होता की ती एकमेव अशी मालिका होती, माहितीये तुम्हाला, 600 काहीतरी नंतर तुम्ही ती हे केली, लीप घेतला होता, 800 का काहीतरी. नंतर आणि त्याच्यानंतर मी एकमेव असा कलाकार होतो जे राहिलेला जो ज्याला व्हाईटनर वगैरे लावून मला ठेवलेला होता. क्षितिज जोग बरोबर तू होतास, मला वाटतं आनंदला पण ठेवला होता. पण कारण होता का माहित प्रतीक्षाला त्याच्यामध्ये आपण हे केलेलं होतं. म्हणजे प्रतीक्षा त्याचा तो रोल तो कॅरेक्टर मरतं असं करून असं आपण हे झालं केलेलं होतं. आणि मग क्षितीला आणलं होतं. बरोबर. परंतु जे ऑफिस होतं त्याचे सीन्स आपले तसेच होते. अजूनही ते खन्ना हाऊस आलं. अंधेरीला गेलो की मला आठवतं ते सगळं. पण शरद, आता त्याच्यानंतर म्हणजे खरंच इतके ते गोड दिवस होते. त्याच्यानंतर तुझ्या असंख्य मालिका, असंख्य चित्रपट, असंख्य नाटकं, एवढा प्रवास झालेला आहे तुझा. खरंच मी आज इंटरव्ह्यू घेताना सगळं असं डाऊन मेमरी लेन गेल्यासारखं झालं. कुठेतरी आपण आता दामिनीपर्यंत आपण आलेलो. तुझ्या खरं तर शरदचे इतके इंटरव्ह्यूज झालेले आहेत आणि मी सगळं ते नेहमी पाहते. आणि आज मी त्याला आल्या हे सांगितलं होतं की जे तिथे झालेलं आहे ते आपण इथे नाही घ्यायचं आहे. कारण का लोक तरी तेच ते किती बघणार. त्यामुळे आज आम्ही काही गोष्टी ह्या खूप धावत्या घेणार आहोत. आणि मग आत्ताचं जे करंट हे आहे आणि शरदचे जे काही विचार आहेत, एक खूप मल्टीफेस्ड पर्सनॅलिटी झाला आहे तू शरद. आणि आय एम सो व्हेरी प्राऊड ऑफ यू. कारण का तेव्हाचा शरद माझ्या अजूनही डोळ्यापुढे आहे आणि आत्ताचा शरद तू माझ्या समोर आहेस. सो येस, तू तुझ्या इतर इंटरव्ह्यूज मध्ये बोललास त्याप्रमाणे तू बालपणी मिरजेला होतास, बरोबर आहे? या, तुझं आजोळ तिथे होतं. आणि त्याच्यानंतर तुझे आजोबा वारल्यानंतर मग तू मुंबईत आलेला होतास. आणि देन तू BST चिकटलास थोडक्यात. आणि चिकटल्यानंतरचं तुझं पहिलं प्रोजेक्ट माझ्याकडे होतं, दामिनी. आता त्याच्या पुढचा प्रवास जो तुझा म्हणजे ह्याच्यातला कल्चरल फील्ड मधला जो प्रवास आहे त्याबद्दल तू सांग. काय नाही, दामिनी सुरू झाली आणि दामिनीच इतकी वर्ष चालली. दामिनीचे जवळजवळ 1500 वगैरे भाग झाले आणि सगळ्या भागात मी होतो. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की सगळे लीप घेतली तरी सुद्धा 1-2 जी कॅरेक्टर होती नंतरही म्हातारे होऊन आमचं वय वाढून तरी आम्ही होतो त्यामुळं. हो, आणि ती एक मजा आली ती मालिका करायला. त्या मालिकेनं खूप काही दिलं. घराघरापर्यंत शरद पोंक्षे नाव पोहोचवलं. उदय कारखानीस कॅरेक्टरचं नाव आहे. आणि तिथून मग सुरू झालं सगळं. मग अनेक मालिका यायला सुरुवात झाली. मग पहिल्यांदा अल्फा मराठी म्हणून एक चॅनल सुरू झालं. मग त्याच्यावर लोकांना आम्हाला कामं मिळायला लागली, पैसे वाढायला लागले. असं सगळं करत 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 98 साल उजाडलं आणि अख्खं आयुष्य बदलून टाकणारी एक भूमिका मिळाली जी विनय आपटेने दिली. नथुराम गोडसे बोलतोय मध्ये नथुरामची. आणि मग सगळंच बदललं. मग मी नोकरी सोडली. आणि पण नथुरामच्या आधी तुझं दुसरं कुठलं नाटक? म्हणजे नथुरामच्या आधी मी 14 व्यावसायिक नाटकं केली आहेत, ज्यामध्ये अत्यंत नगण्य भूमिका, 100 रुपये नाईट वगैरे, 75 रुपये नाईट असं होतं. तो काळच तसा होता. त्यामुळं पण ते करत राहायचं, सतत दिसत राहायचं. जे मिळेल ते काम करत राहायचं, त्याला न्याय द्यायचा. एक पोस्टमनचा तो पोस्टमनचा रोल. म्हणजे नथुराम गोडसे मिळायच्या आधीचं जे शेवटचं नाटक आहे ते विक्रम गोखल्यांबरोबर केलेलं बॅरिस्टर, ज्याच्यात मी शांतू न्हाव्याचं काम करत होतो.
हो. ज्याला एकही वाक्य नव्हतं नाटकात. पण इट्स क्रेडिट हो. गोज टू विक्रम हा हो. आपला विनय आपटे हो की- नाही नाही नाही, विनय आपटेचा मी आयुष्यभर म्हणजे आभारी आहे. हा. विनय म्हणजे आपटेचा त्यांनी आयुष्यभर तुला आभारी आहे. अक्षरशः तराशलं असं आणि म्हणजे- त्यांचा निर्माता उदय धुरत, हो. त्याच्यानंतर त्यांचे माझ्यामध्ये प्रचंड वाद आहेत आज. पण तरी सुद्धा मी हे कधीच विसरणार नाही की त्यांनी मला विश्वास टाकला. निर्मात्याने देखा, हा. दिग्दर्शकाने विश्वास टाकणं वेगळं, दिग्दर्शकाचे पैसे नसतात लागलेले, ज्याचं निर्मात्याचे पैसे यू लागलेले सेड असतात. इट यू सेड इट निर्माता हा फार महत्वाचा आहे. एक निर्माता जगला की 100 कुटुंब जगतात. अगदी नक्की. म्हणजे मी सगळ्या आमच्या आता नवीन कलाकारांना कधी वेळ आली तर सांगत असतो की हो. निर्मात्याला त्रास देऊ नका. अरे काय तुला सांगू आता जाऊ कारण दे. निर्माता टिकला तर 100 कुटुंब, एक मालिका काय, एक नाटक 2-2 वर्ष चालतं, एक मालिका 2-2 वर्ष चालते, म्हणजे 100 कुटुंबच्या घरी रेग्युलर पैसे येतात. तुम्ही निर्मात्याला जर बुडवायला निघाला, त्याला फसवायला निघाला, त्याच्याबरोबर चिटिंग करायला लागला तर संपलं ना, एक प्रोडक्शन संपले. आज अधिकाऱ्यांनी हजारो कलाकार उभे केले, तो त्यातलाच एक शरद पोंक्षे आज इथे येऊन बसलाय. हे कोणाचं फाइंड आहे? आम्हाला कोण विचारत होतं? कोण टीव्हीवरची पहिली दैनंदिन मालिका, त्याच्यात रोज दिसणारा चेहरा होतो मी. म्हणजे 95 ते 2000 टीव्ही 4:30 वाजता एक एपिसोड असा नसेल की ज्याच्यात मी आणि आनंद आणि प्रतीक्षा दिसलो नाही. नाही खरंय खरंय म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेम पासून इतक्या मोठ्या मोठ्या सगळे. कलाकारांनी त्याच्यात कामं केली सगळे, होती, त्यावेळेचे सुपरस्टार. पण त्या उपर हे 2-3 चेहरे दिसल्याशिवाय एपिसोड काय पूर्ण व्हायचं नाही. कारण रोज ते ऑफिसला जाणार रोज ते त्यामुळे ते तिच्याशी भोवती फिरणारी गोष्ट होती ती. त्यामुळं मग तो हा प्रवास सुरू झाला आणि मग काय मग मिळत गेलं. नथुराम नंतर मग छोटे रोल सगळे बंद झाले, छोट्या छोट्या भूमिका बंद झाल्या. आता मला तुला एक गोष्ट विचारायची होती. जसं 20 वर्ष तू हे नाटक केलंस आणि नंतर मग तूच सांगितलं की आता थांबूया. मला तुला सगळ्यात पहिलं हे विचारायचं की नाटक जेव्हा आता उद्याला समजा जर मी निर्माती झाले तर मला कुठेतरी एक रिस्क बेअरिंग कपॅसिटी घेऊन नाटक हे लोकांपर्यंत काही पहिले प्रयोग तरी हॅमर करावे लागतात. म्हणजे तुम्हाला लॉस घेऊन पण ते नाटक चालू ठेवावं. 25 प्रयोग. येस, म्हणजे 25-30 काय जे असतील ते एवढे तरी किमान पक्षी तेवढे करायला लागतात. सो नथुरामनी एक बुकिंग व्हॅल्यू एक कधीपासून निर्माण झाली? साधारणपणे कुठल्या प्रयोगापासून? पहिला प्रयोग डोंट टेल मी रिअली. 10 जुलै 1998 सकाळी 11 वाजता शिवाजी मंदिरचा पहिला प्रयोग हाऊसफुल. तिथून जो बोर्ड लागला तो कधीच उतरला नाही. हाव. हे नथुराम गोडसे इतिहास, त्याच्याबद्दलचं भयंकर लोकांना आकर्षण होतं. पण नथुराम गोडसेचा जेव्हा पहिला प्रयोग झाला, कारण नथुरामवरती प्रचंड लोकांनी म्हणजे असं तसं पॉलिटिकली बोललं गेलं, तुमची बस जाळली गेली, तुमचं म्हणजे बरंच काय काय तुम्हाला तुला मारण्याचं पण सगळे प्रयत्न करून झाले सगळं. म्हणजे हे सगळं जे झालं त्याच्या आधीच तो प्रयोग हाऊसफुल झालेला होता. हो, प्रयोग हाऊसफुलच होता. मी नथुराम गोडसे बोलतोय, नुसती जाहिरात आल्यावर याच्यातला कलाकार कोण आहे हेही बघितलं नाही लोकांनी, कारण मला कोण विचारत होतं तेव्हा. दामिनी थोडंफार माझी ओळख निर्माण झाली होती, घराघरापर्यंत चेहरा पोचला होता. नाव नव्हतं, नाटकाला नाव लागतं, तर ते नाव नव्हतं. पण नाटकाचं नाव असं होतं ना, नथुराम गोडसे, प्रदीप दळवी, माऊली प्रोडक्शन, ही सगळी मोठी नावं होती. आणि दिग्दर्शक विनय आपटे, त्याचं प्रचंड मोठं नाव होतं, फार मोठं करिअर होतं तोपर्यंत. त्याने खूप अशी जबरदस्त नाटकं केलेली होती. त्यामुळं आणि नथुराम गोडसेबद्दल कुतूहल होतं लोकांना. जो इतिहास कायम दाखवलाच गेला नाही, दाबला गेला जाणीवपूर्वक, तर त्याला काहीतरी म्हणायचं आहे आणि ते म्हणणारं नाटक आहे, त्यामुळे बघायला पाहिजे. तेव्हा काँग्रेस आणि ह्या लोकांनी तर खूप राडे घातले, खूप राडे घातले. म्हणजे काय विचारू नका. बस म्हणजे अक्षरशः त्याच्यामध्ये 2 माणसांना पण इजा झालेल्या, इजा झाली. आमचं अख्खं सामान जाळलं, कपडे, सेट सगळं जाळलं. म्युझिकची पेटी काढून ठेवलेली होती म्हणून ती वाचली, नाही तर म्युझिक पुन्हा करावं लागलं असतं. पण तुम्ही आहे त्या कपड्यामध्ये? हो, आहे त्या घरातल्या अशा कपड्यात जो गेलो होतो आपण प्रयोगाला जातो, तशा कपड्यात आम्ही अख्खा प्रयोग केला. त्या दिवशी महात्मा गांधींची भूमिका करणारा राजेश कांबळे जीन्सच्या पॅन्टमध्ये अख्खा गांधी केला, त्याने गांधीची भूमिका केली. म्हणजे बेसिकली हा जो नाट्यप्रयोग होता तो विचारांवरती गेलेला नाट्यप्रयोग होता. आणि त्या प्रयोगाला पुरुषोत्तम बेर्डे, आपले ज्येष्ठ दिग्दर्शक, ते नेमके त्याच प्रयोगाला बघायला आले आणि त्यांनी तो प्रयोग बघितला होता. हो, पुरुदादा मला नंतर भेटले, म्हणाले काय रे यार, काही गरजच नाही आम्हाला कसलीच, नेपथ्य नको. मी आणि आम्ही असं केलं होतं, पडदा उघडला होता, काहीच नव्हतं, सगळं जळलेलं होतं. पडदा उघडला, हो, पडदा उघडला, सगळ्यांना नमस्कार केला, हाऊसफुल पॅक थिएटर.
गडकरीचा होता? नाही कालिदास मुलुंड. कालिदास. आणि मी सगळ्यांना म्हटलं बाबा असं असं झालंय, तुम्ही येताना सर्वांनी बघितलेत बाहेर काय तमाशा चाललाय. आणि म्हटलं माझ्याकडं काहीच नाही आहे लावायला, नेपथ्य नाही आहे माझ्याकडं, कॉस्ट्युम नाही आहे, म्युझिक नशिबाने वाचलंय ते वाजवू आम्ही आणि तालीम स्वरूपात आम्ही करू. जर चालणार असेल तर करतो, नसेल तर मग पैसे तुम्हाला निर्माते परत देतील. तर 1100 सीट्स पॅक. एका स्वरात लोक ओरडली, आम्हाला काही नको, फक्त तुमचे संवाद ऐकायचे आणि आम्हाला नथुराम तुमचा बघायचं आहे, तुम्हाला जसे आहे तसं करा, आम्ही बघतो. आणि तो प्रयोग अचिव्हमेंट आहे ही मोठी. 2 प्रयोग तसे केलेत आम्ही, तो आणि कल्याण आत्रे रंगमंदिरचा. कारण हे सगळं बनवायला आम्हाला वेळ लागणार ना, असं एका रात्रीत नेपथ्य कसं बनणार, एवढे कॉस्ट्युम कोण शिवणार, सगळे पोलिसांच्या वर्द्या बिरद्या त्या काळातल्या. 2 दिवस लागले, 48 तास लोक दिवस रात्र काम करत होते आणि ते सगळं उभं केलं आमच्या निर्मात्याने उदय धुरतने. आणि पुन्हा 3ऱ्या प्रयोगाला नवं कोरं नाटक पुन्हा एकदा सुरू झालं. हॅट्स ऑफ टू उदय ऑल्सो. हो, नाही प्रश्नच नाही, त्या बाबतीत त्यांना मानलंच पाहिजे. अच्छा, एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतोय, कारण का आत्ताची तुझी जी इमेज आहे, शरद पोंक्षे म्हटलं की इट गोज अलॉंग विथ नथुराम अँड इट गोज अलॉंग विथ सावरकर. सावरकरांचा विषय आपण जरा थोड्या वेळाने घेऊया, कारण तो व्हास्ट सब्जेक्ट आहे. तू नथुराम करण्याच्या अगोदर जेव्हा तुझ्या हातात ती संहिता आली तेव्हा तू कोरीपाटी होतास, ओके. त्याच्या आधी तुझं कितपत वाचन होतं नथुरामचं मला माहिती नाही, होतं तुझं काही वाचन त्याच्या? थोडंफार माहिती, म्हणजे जेवढं इन जनरल लोकांना माहित असतं तसंच मलाही माहित असतं तेवढं. जेव्हा तू खरं नथुराम पहिल्यांदा वाचलास तेव्हा चला नाट्य प्रयोग या दृष्टिकोनातून विनय आपटेंनी तुला घडवला असला तरी सुद्धा तो प्रयोग मी तुझा स्वतः पाहिलेला आहे. आणि असं फील तिथे बसल्यानंतर की द फील विच यू यूज टू टेल, 20 वर्ष तो भिनत गेला तुझ्या नसानसात, तुझ्या रंध्रात नथुराम भिनत गेला. तुला तुझा पहिला प्रयोग आणि तुला तुझा जेव्हा तू 20 वर्षांनी नाटक बंद केलंस त्या 2 प्रयोगामध्ये तुझ्यामध्ये काय डिफरन्स जाणवला? जमीन आसमानाचा फरक. दॅट्स ऑल. म्हणजे एक अभिनेता म्हणून आधी सांगतो, एक तर नथुरामबद्दल जनरल लोकांना माहिती असते तेवढीच मलाही माहिती होती. पण जेव्हा मी स्क्रिप्ट आलं, मला कन्फर्म झालं, मी नक्की केलं की विनय म्हणाला तूच आता नथुराम आहेस माझा, आता सुरू करूया आपण. तेव्हा प्रदीप दळवी सदैव सोबत असायचे, लेखक मुळात होता. मग प्रदीप दळवींनी मला ज्या पुस्तकांवर आधारित आहे ते नाटक, म्हणजे गांधी हत्या मे इट प्लीज युअर ऑनर, जे नथुरामचं न्यायालयीन स्टेटमेंट आहे ते, आणि 55 कोटींचे बळी, अशा 3 पुस्तकांवर आधारित आहे. ती 3 पुस्तकं वाचायला दिली. मी ती पुस्तकं वाचली आणि लकीली नथुरामचे धाकटे बंधू गोपाळराव गोडसे हे जिवंत होते, सिंधुताई गोडसे जिवंत होत्या. मग त्यांना बऱ्याच वेळा जाऊन भेटलो, त्यांच्याशी बसलो. म्हणजे घरात नथुराम कसा वागायचा, बसायचा कसा, उठायचा कसा, बोलायचं, हे मला ते कॅरेक्टर उभं करायचं ना. मग त्यांनी मला सांगितलं की आपल्या कशा पापण्या जेवढ्या लवतात तितक्या त्याच्या लवायच्या नाही, तो असं स्टेअर करून डायरेक्ट आर पार करून तो लोकांशी बोलायचा. त्यामुळे समोरच्याच्या काही क्षणाने मान खाली जायची का डोळे खाली जायचे, ही त्याची एक पद्धत होती. भेदक. हा, भयंकर भेदक होता. दुसरा होता प्रचंड हजरजबाबी होता, एका क्षणाचाही विलंब न लावता तो प्रश्नाची उत्तरं द्यायचा. हा, मॅट्रिक नव्हता पण अफाट इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व होतं. संपूर्ण न्यायालयामध्ये 7 दिवस त्यांनी जी बाजू मांडली ती इतकी अस्खलित इंग्रजीमध्ये मांडली की शेवटी जजांनी निकाल देताना ते म्हणाले की मॅट्रिक नाही हा माणूस, असं याचं इंग्रजी ऐकून कोणी म्हणणार नाही, हा खोटं बोलतोय असं वाटेल. एखाद्या ज्येष्ठ विधिज्ञाला सुद्धा जे इंग्रजी येत नाही इतक्या पद्धतीने त्यांनी स्वतःची बाजू, कारण तो स्वतःची बाजू म्हणजे त्यांनी वकीलच घेतला नव्हता. हो, कारण त्याला डिनाय करायचंच नव्हतं, त्यांनी ते एक्सेप्टच केलं होतं. म्हणजे त्याला पकडलं त्यांनी सांगितलं की हो मी मारलंय त्यांना. त्याची सिंपल होतं, 3री गोळी म्हणजे 3 गोळ्या गांधींवर मारल्यानंतर 4थी मी स्वतःवर मारून घेऊ शकलो असतो. का नाही मारून घेतली? जगण्याची आसक्ती होती म्हणून नाही, वधामागची कारणं जगासमोर मांडण्यासाठी जगलं पाहिजे म्हणून. आणि ती संधी मला न्यायालयात मिळणार आहे, मला न्यायालयात उभं केलं जाणार आहे, ही केस चालणार. त्यावेळेला मला जज विचारतील की तुला काय म्हणायचे, तेव्हा मी बोलायला तयार होणार. आणि ते मला म्हणायचंय ते मी म्हणणार आहे आजपासून. आणि त्यांनी ते बऱ्याचशा ठिकाणून जेव्हा माहिती गोळा म्हणजे तेव्हा त्याच्यानंतर करण्यात आली, त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात आली की 55 कोटींचे बळी, बरोबर आहे, हे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गांधींचं कुठल्याही बाबतीमध्ये जी गोष्ट त्यांना पटत नाही ती त्या गोष्टीसाठी ते ताबडतोब आमरण उपोषणाला बसायचे. सो त्यामुळे हे कुठेतरी ब्लॅकमेलिंग असं त्या काळातही झालेलं होतं. आणि आजच चालू आहे ना, आजही लोक उपोषणं जी चालू आहे
त्या उपोषणाबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण उपोषण का करतात? माझं म्हणणं ऐका आणि माझं म्हणणं मान्य करा, नाहीतर मी मरेन उपोषणामध्ये. धमकी झाली म्हणजे ही एक प्रकारची धमकीच झाली. तर ती कशा पद्धतीने प्रत्येक जण त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघतो, ज्याच्या त्याच्या विचारांप्रमाणे ते त्याच्याकडे बघत असतो तो. पण मी नेहमी माझ्या व्याख्यानामध्ये सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण अनेक मागण्या होत्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या पण अनेक मागण्या होत्या, लोकमान्य टिळकांच्या अनेक मागण्या होत्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनेक मागण्या होत्या, ह्यांनी कोणी बाळासाहेब ठाकरेंच्या अनेक मागण्या होत्या. सरकारशी ते भांडत होते, हे तर आपल्या सरकारशी भांडत होते, पण स्वातंत्र्यपूर्व काळातली जी सगळी नावं आहेत ही तर शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे तर मोगलांबरोबर भांडत होते, सावरकर, टिळक ही सगळी मंडळी ब्रिटिशांबरोबर भांडत होती, स्वातंत्र्यासाठी भांडत होती, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना संघर्ष करावा लागला. पण यांनी कुणीच उपोषण नाही केलं, त्यांनी संघर्ष केला. मला नेहमी असं या निमित्ताने ह्या बाबतीतले माझे एक विचार आहेत ते मी मांडतो की काय माहितीये ना, की आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे ती त्याच्यानं मुळाशी जायला पाहिजे. मला असं वाटतं की हा थोडासा वेडेपणा होतोय. म्हणजे संविधान, घटना ह्याच्यामध्ये आपल्याकडं सगळा आपला देश संविधानावर चालतो, आपला देश घटनेनुसार चालतो, घटनेनुसारच मागण्या व्हायला पाहिजेत. आंदोलनं ही संविधानाला अनुसरून त्याच्या चौकटीत बसून केली गेली पाहिजेत. त्या चौकटीत एखादी गोष्ट जर मान्य नसेल तर मग मी वाटेल ते करीन, पण मला ते पाहिजे असं नाही होऊ शकत ना. म्हणजे आता दुपारी 3 वाजता मी म्हणेन की नाही मला आता अंधार पाहिजे, सूर्याने मावळलं पाहिजे, मी बसतो, असं नाही होत. सूर्य संध्याकाळी 6:30ला सूर्यास्तालाच मावळणार आहे. यू हॅव टू वेट, तुम्हाला वाट बघावी लागेल. तसं काही आंदोलनं अशी असतात की ज्याला तुम्हाला शासकीय यंत्रणेप्रमाणे कायद्याप्रमाणेच त्या लढाव्या लागतील लढाया. आरक्षणचं योग्य आयोग हा फार वेगळा विषय आहे, पण मला आरक्षण हवं असेल तर मग त्याची काहीतरी संविधानानुसार त्याची काही ठरलेल्या चौकटी आहेत, त्याच्या बाहेर जाऊन सरकार पण नाही करू शकत ते, त्यांना त्यासाठी वेळ द्यावा लागेल. मग त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टात, आपल्याकडे कोर्ट आहे ना हो सगळ्यात शेवटी. मला न्याय मिळत नसेल जर सरकारकडनं, मला न्याय मिळत नसेल, मी एखाद्या कंपनीत नोकरी करतोय माझ्या मालकाकडनं, तर त्याच्यासाठी आपल्याकडे आहेत ना कायदे. आता कसं झालेलं आहे, एखादा माणूस जो कोणी उपोषणाला बसलेला आहे त्याला बाकीचे लोक एवढे विचारतात बिकॉज दे आर मच बॉदर्ड अबाउट त्यांचा स्वतःचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या अगेन्स्ट जर काही उद्याला झालं तर लोक, आणि मेला आहे तो माणूस जर उपोषण करून, तर सिंपती सगळी तिकडे जाणार. होतं ना ते. त्यामुळे विचित्र आहे, सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र अडकलेल्या आहेत ना. आणि मला सरकार लेवलवर असं वाटतं, स्वच्छपणे मी म्हणते की मराठा आरक्षणाबद्दल आपण बोलतोय, आणि मराठा आरक्षणाचं बूथ हे कोणी निर्माण केलं? पहिलं बूथ शरद पवार साहेबांनी निर्माण केलं, आणि आता व्यवस्थितपणे तिथून बाहेर आले आणि फुकटच उपोषण. आणि परवा तर ते म्हणाले की 50 ते 75% करून टाका, घटनेतच बदल करा म्हणाले, 50 ते 75% न्या. मग असं जर करायचं असेल तर माझं तर म्हणणं आहे अख्खा देशच आरक्षित करा 100%. म्हणजे कुणाचंच भानगडत नाही, या देशातला प्रत्येक माणूस हा आरक्षित. असं नाही होत ना, असं होत नाही. पण मला नेहमी वाटतं की जातीवर करण्यापेक्षा मला पर्सनली असं वाटतं की आर्थिक निकषावर व्हायला पाहिजे. कारण पीडित आणि याचा समाज हा फक्त मराठ्यामध्ये आहे का? नाही ना, प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक समाजामध्ये अशी गरीब माणसं आहेत जी शिक्षणापासून वंचित आहे, जी नोकऱ्यांपासून वंचित आहे. सरसकट एक टार्गेट ठरवायला पाहिजे की वार्षिक उत्पन्न किती आहे, आणि त्याच्या खालचे जात धर्म बघायचाच नाही. आणि किती वर्ष हे चालूच राहणार ना. आज 78 वर्ष झाली, हे चालूच आहे, हे संपणारच नाही. उद्या 50 ते 75% झालं म्हणजे प्रश्न सुटणार आहेत का? नाही ना. परत 25% 75 झाले, 25%ची वाढ झाली म्हणून सगळे पटापट देऊन 75% पूर्ण झाले, अजून 4 घटक तसेच राहणार आहेत. मग ते म्हणणार आता 80% करा, म्हणजे ह्याला काही अंत नाहीये ना. That's right, absolutely right. म्हणून मला असं मराठा समाजाला पण माझी अशी नम्र विनंती आहे की उपोषण करून स्वतःला असं वेड्यासारखं संपवण्यापेक्षा तुम्ही कायदेशीररित्या आणि चौकटीमध्ये जाऊनच ते होणार आहे, त्याच्याशिवाय होणार नाहीये. एनिवेज, आता आपण तो मुद्दा थोडासा बाजूला ठेवूया.
पहिल्यांदा फक्त एक फक्त याच्या मुद्द्याचा एक शेवट करतो की आपल्याकडे काय माहितीये का, आता हे मी बोलतोय ना, तर हे मी बोलतोय ना, तर मग हे मला बोलण्याचा अधिकार नाही का माहितीये, कारण मी पोंक्षे आणि ब्राह्मण आहे. पण तसंच आहे, मी पण गारपुरे आहे म्हटल्यानंतर मग लोक मला त्याच्यामुळे काही काय होतं ना, चिकटवणार मग हा नाही. पॉडकास्ट बसल्यावर खाली अशा कॉमेंट्स येतील ना हो. की अरे बामणा तुझ्या याला तुला काय करायचं रे, हो. आम्हाला मराठ्यानं आरक्षण पाहिजे, असं नाहीये. मी तुला मला खरं तुमच्या सांगू का? आरक्षणाबद्दल म्हणायचं नाहीये. मी तुला खरं हा, सांगू, मी त्या मुळी त्या कॉमेंट्स वाचतच नाही. व्हॉट आय वॉन्ट टू से, दे आर माय ओपिनियन आणि पर्सनलाइज ओपिनियन. आपलं स्वतःचं, आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपण प्रश्नच आपलं नाही. मत जे आहे ते व्यक्त करू शकतोय. पण आपल्याकडे असं नाहीये. आपल्याकडे हो. आता तर इतकी घाणेरडी परिस्थिती आहे की बोलणाऱ्याचा आधी आडनाव बघतात, मग जात बघतात, त्याच्यावर ठरवतात ह्याला विरोध करायचा की नाही. मग तुला तेव्हा त्याचा त्रास झाला होता जेव्हा मला नाही त्रास होत. नथुराम करताना? मी काही बघतच नाही. मी काहीच बघत नाही. मी माझं काम करतो. तुला मी माझ्या नथुराम कामाशी का- प्रामाणिक आहे. Yes. मला पटतंय, जे काम मला आवडतं, पटतं मनाला, बुद्धीला, ते मी करणार. नथुरामचा जेव्हा पहिला प्रयोग झाला तेव्हा तुला प्रेक्षकांच्यातनं जो रिस्पॉन्स आला तो कसा काय होता? म्हणजे जबरदस्त. आता वेड्यासारखा ते रिस्पॉन्स. म्हणजे गंमत सांगतो की शिवाजी मंदिराला तुम्हाला माहितीये खाली फार जागा नाही, आणि जोपर्यंत थिएटरमध्ये सोडत नाहीत लोकांना, कॉम्पॅक्ट आहे ते. तोपर्यंत ते खाली सगळी गर्दी होते त्या फुटपाथवर आणि त्या पॅसेजमध्ये. तर तिथे प्रचंड गर्दी होती आणि अजून लोकांना सोडलेलं नव्हतं आतमध्ये. आणि 11चा प्रयोग सकाळी 10 जुलै 98. मी 10 वाजता आतमध्ये गेलो. तर तिथून गेलो तेव्हा जे प्रेक्षक होते ते माझं नाटक बघायला आले. ते एकही मला ओळखत नव्हतं. मला कोणीच ओळखत नव्हतं. कोणतरी असेल गेला. आणि तोच मी 2.5 तासाचं नाटक संपलं. ज्यांनी मला ओळखलंही नाही ते सगळे प्रेक्षक माझी सही घ्यायला, माझा फोटो काढायला तुडुंब गर्दी करून होते. सो स्वीट. आणि त्याच नाटकाचा प्रयोग आताला तुम्ही एवढा अमेरिका दौरा करून आलात, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सगळीकडे कसं काय तिथला काय लोक वेडे होते. अमेरिकेत सुद्धा निदर्शनं झाली. रिअली? हो, आफ्टर दिस शो? हो. आता अमेरिकेत, ऑस्ट्रेलियामध्ये मिनियापोलिसला अशी 15 माणसं बाहेर उभी होती निषेध करायला. फक्त अमेरिका होती ती. तिकडे आपल्यासारखे घाणेरडे प्रकार होत नाही. ते पोलिसांचा बंदोबस्त असतो तिथे, किंवा त्याला तुम्ही तसं अलाउडच नसतं करायला. तुम्ही शांतपणे हातात फलक घेऊन उभी राहा. तसे गांधींचे फोटो किंवा नथुरामचा आम्ही निषेध करतो या नाटकाचा असं म्हणून एक 15-20 माणसं मिनियापोलिसच्या बाहेर अजूनही या काळात उभी होती. गंमत आहे, अख्खा प्रयोग संपला, सगळे प्रेक्षक गेले, तरी ती माणसं तशीच उभी होती. ती माझी वाट बघत होती. आणि मग मी बाहेर आलो. बाहेर आल्यावर तो जो मेन माणूस होता आंदोलन करणारा, तो मला भेटला. नमस्कार. मी पण त्याला जाऊन भेटलो. म्हटलं नमस्कार. म्हणाला आम्ही आंदोलन केलं. बाकी म्हणाले तुमच्याबद्दल वैयक्तिक आम्हाला काही राग नाहीये, पण तुम्ही हे नाटक करताय हे आम्हाला पटत नाही. आम्ही गांधी भक्त आहोत. म्हटलं हे खूप छान आहे. म्हटलं मग मी सावरकर भक्त आहे, तुम्ही गांधी भक्त आहात. गांधी आणि सावरकर त्या दोघांनी स्वतःचा एकमेकांचा द्वेष कधीच केला नाही. नाहीतर गांधीजी सावरकरांना रत्नागिरी त्यांच्या घरी भेटायलाच गेले नसते, आणि सावरकरांनी त्यांचं आदरातिथ्य केलंच नसतं. किंवा गांधीजी जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा सावरकरांनी त्यांना पत्र पाठवलं नसतं की तुम्ही आता उपोषण करून स्वतःला संपवण्याचा तुम्हाला अधिकार नाही, तुम्ही देशाची प्रॉपर्टी आहात. हे सावरकरांचं पत्र आहे गांधीजींना. किंवा गांधीजींनी सुद्धा एका सभेमध्ये असं म्हटलं होतं की देशावर चालून येणाऱ्या संकटाची सगळ्यात पहिल्यांदा जाणीव होणारा हा माणूस आहे सावरकर. आमच्या सगळ्यांपेक्षा याला आधी त्याची जाणीव होते. इतकी प्रचंड दूरदृष्टी आहे माणसं. एकमेकांचा सन्मान होता करत. ती परिस्थिती राहिली नाही. आता काळ वेगळा होता, तेव्हाची माणसं वेगळी होती. द्वेष आणि इतकं भयानक झालेलं आहे आता की सगळंच बदल. द्वेषामागे कुठेतरी राजकारण हा पण खूप घाण राजकारण आहे. खूप घाण जाणीवपूर्वक काही नेत्यांचं काम आहे हे सगळ्यातनं बाहेर पाडणं. बेसिकली कोणाला तरी उकसवतात आणि ते स्वतः. मला गंमत वाटते की पुरोगामी महाराष्ट्र ज्यांनी देशाला मार्गदर्शन केलं त्या महाराष्ट्रामध्ये आता खरं तर सगळ्या राजकीय नेत्यांनी जात संपवण्यासाठी एकत्र येऊन आंदोलन करायला पाहिजे. पण सगळेजण जातीच्या भिंती कशा मजबूत होतील याच्यासाठी प्रयत्न करतात. एक्झॅक्टली. नथुराम हा नेहमीच एक हिंदू माथेफिरू, ओके, अशी त्याची एक पोर्ट्रेल आपल्या कायम आपल्या ह्याच्यामध्ये अशी बनवली गेलेली. माझ्या वाचनात कुठेतरी आलेलं आहे की नथुरामजींच्या अस्थींचं अजूनही विसर्जन झालेलं नाहीये. त्या बाबतीत तुझं नॉलेज? त्यांचं मृत्यूपत्र त्यांनी लिहिलं होतं असं की जोपर्यंत सिंधू नदी पुन्हा हिंदुस्थानात वाहणार नाही तोपर्यंत माझ्या अस्थींचं विसर्जन करायचं नाही. ज्या दिवशी सिंधू नदी आज जी पाकिस्तानात वाहते, डिवायडेशन नंतर ती तिकडे गेली, ज्या सिंधूमुळं आपली ओळख आहे,
सिंधूचा अपभ्रंश होऊन हिंदू शब्द आला, सचा अपभ्रंश होतो, सप्ताहाचा हप्ता होतो, सरस्वतीचा हरावती होतं. तसं सिंधूचं सप्त सिंधूचं हप्त हिंदू आणि हिंदू हा शब्द आला. पण मग तर त्या सिंधू नदी जोपर्यंत हिंदुस्थानात येत नाही आणि माझ्या अस्थी त्याच दिवशी त्याच सिंधू नदीमध्येच त्या विसर्जित करा. मग पिढ्यानं पिढ्या त्या अस्थींचं तुम्हाला संरक्षण करावं लागेल. प्रत्येक पिढीने आपल्या गोडसे कुटुंबातल्या पुढच्या पिढीला हे महत्त्व सांगायचं आणि त्या कलश तो ठेवायचा. आजही 15 नोव्हेंबर फाशी दिन असतो नथुरामचा. त्या दिवशी पुण्यामध्ये त्यांच्या घरामध्ये खूप मोठा समारंभ होतो. त्या अस्थींचा कलश असा बाहेर आणून ठेवतात. ते मृत्यूपत्राचं आज इतकी वर्ष वाचन केलं जातं. 49 ते 24 एवढी वर्ष ते तू वाचतात. अटेंड केले ते? हो, मी बऱ्याच वेळेला अटेंड केले. पुण्यात असलो तर मी जातो मग संध्याकाळी तिथे. आणि मग चांगल्या चांगल्या वक्त्यांना बोलवून तिथे एक व्याख्यान असतं. मग सगळ्यांना जरा काहीतरी नाश्ता वगैरे, चहा कॉफी असते आणि असा एक समारंभ असतो. आणि दरवर्षी तिथे 150-200 माणसं जमतात. फक्त महाराष्ट्रातली नाही तर पंजाब, राजस्थान, सिंध प्रांतापासून लोक येतात. तुझ्या बालपणी तू RSS जॉईन केलेलं होतं मी का? 3री-4थीत असल्यापासून जवळजवळ 18 वर्ष सलग RSSचा स्वयंसेवक. अच्छा. शाखेवर रोज जायचो. तिथे जे संस्कार झाले, हिंदुत्वाचे संस्कार झाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकल्या, थोडेफार सावरकर ऐकत होतो आणि असे संस्कारातून आलो. आणि मग हळूहळू 82ला मी मॅट्रिक झाल्यानंतर 83, 84, 85च्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं शिवाजी पार्कचं भाषण ऐकलं मी आणि एवढा प्रभावित झालो आणि मग मी शिवसेनेचं काम करायला लागलो. हो, तू मध्यंतरी होतास, आपल्या कल्चरल शाखेचा प्रमुख होतास. त्याच्यानंतर मग आमच्याकडे मी भाईंदरला राहायचो तेव्हा. तर त्यावेळेला गणेश नाईक शिवसेनेचे आमदार म्हणून तेव्हा उभे राहायचे. सलग 10 वर्ष आम्ही त्यांच्यासाठी काम करत होतो. असं बरंच काम केलं. मग त्याच्यानंतर 2011-12ला उद्धव ठाकरे आणि मी असे आम्ही एका व्यासपीठावर होतो नाशिकला. तर नाशिकला उद्धवजींनी व्यासपीठावरनं माझं भाषण ऐकलं आणि ते प्रभावित झाले आणि म्हणाले, करशील का माझ्याबरोबर काम? तर म्हटलं करेन ना मी करतच होतो काम. तर मग त्यांनी मला त्यावेळेला उपनेता बनवलं होतं आणि मग आदेश बांदेकर चित्रपट सेनेचा अध्यक्ष होता आणि मग मी उपाध्यक्ष वगैरे केलं. मग आम्ही बरंच काम केलं. 14च्या निवडणुकीत जवळजवळ 40 सभा मी शिवसेनेसाठी घेतल्या होत्या महाराष्ट्रात. असं सगळं झालं. असं तो काळ होता. आता सध्या काय? आता मी शिंदे साहेबांच्या बरोबर आहे. अच्छा. पण मी आता सक्रिय नाहीये. अच्छा. फारसं मला पटत नाही. मला असं वाटतं की सगळंच मूळ विचारांपासून सगळंच भरकटलेलं आहे. जे बाळासाहेबांचे मूळ विचार आता सगळंच म्हणजे विचित्र नकोच वाटतं. उभं घेतो. नकोच वाटतं जायला. नथुराम नंतर तुझी पर्सनॅलिटी जी आता जास्त करून ओळखली जाते ती म्हणजे सावरकर. लाईक सावरकरांच्या विषयीचे तुझी व्याख्यानं असतील, तुझे विचार असतील, हे सगळं कधी घडलं तुझ्या आयुष्यात? हे नथुराम सुरू झालं 98ला आणि नथुराममुळं मला प्रेक्षक जे भेटायला यायचे त्या प्रेक्षकांमधून अनेक लोक काही पुस्तकं आणून द्यायचे. की तुमच्यासाठी मी हे खास पुस्तक आणले, जरा प्लीज हे वाचा तुम्ही. असं त्याच्यातनं माझी मावशी आहे लीला रानडे म्हणून, अंधेरीला राहते ती, म्हणजे माझ्या आईची धाकटी बहीण. ती प्रचंड सावरकरवादी आहे आणि मला सावरकरांबद्दल असं एक आकर्षण तयार व्हायला सुरुवात झाली. कारण नथुराम गोडसे हा सावरकरांचा परमभक्त होता आणि नाटकामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत अशा तात्यारावांबद्दल नथुराममध्ये त्याचे उल्लेख आहेत. प्रदीप दळवींबद्दल मी बरोबर जेव्हा गप्पा मारायचो तेव्हा मला ते खूप सावरकरांबद्दल काय काय सांगायचे की विनय आपटे बरोबर गप्पा मारताना सावरकरांच्या काही गोष्टी कळायच्या आणि मग हे वाचलं पाहिजे आपण. आणि मग मी 99ला नाटक बंद झाल्यानंतर जो मध्ये एक काळ होता त्याच्यात मी सावरकर वाचायला सुरुवात केली. मी पहिलं मावशीकडे गेलो माझी, तर ती परमभक्त आहे त्याची. मग तिने मला पहिलं पुस्तक हिंदुत्व ग्रंथ दिला वाचायला. म्हणाला आधी हिंदू आहे म्हणजे सावरकरांच्या अँगलमधनं हिंदू म्हणजे काय ते कळेल तुला. आणि मग तिथून सुरुवात झाली आणि मग सावरकरांचे पुस्तकं सुरू झाली. आणि 2000 साली कल्याणला शिवसेनेनी मला पहिल्यांदा कल्याणच्या एका शाखेने सावरकर जयंतीला तुम्ही भाषण कराल का विचारलं. आणि तो चॅलेंज मी स्वीकारला आणि माझं पहिलं व्याख्यान 2000 साली झालं. 24 वर्ष 2000 साली झालं.
मग त्याच्यानंतर मला एक सवय होती की कुठल्या संस्थेने मला व्याख्यानाला बोलवलं ते मी एका डायरीत लिहून ठेवायचो. तर अशी मी 1000 व्याख्यानं लिहून ठेवली आणि नंतर म्हटलं आता किती मोजणार, बंद करून टाकायचं. काय म्हटलं सांगतो मोजणं बंद बापरे. करूया, हा. आता कुठलंही काम मोजायचं नाही, हम्म. करत राहायचं आता अखंड. आणि मग ते आता इतकं वाढत गेलंय की आता महाराष्ट्राच्या बाहेर मी हैदराबाद, नंतर कर्नाटकात अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत. मी दिल्लीत जाऊन व्याख्यान देऊन आलोय. मी मध्य प्रदेशात असंख्य व्याख्यानं मग तू दिली. वेगळ्या ठिकाणी जातोस तेव्हा हिंदीतून बोलतोस हो, का? तिकडे बऱ्याच ठिकाणी हिंदीत बोलतो मी. हम्म. मग परदेशात गेलो मी दुबईमध्ये सावरकरांवर बोललोय. हो. हो, एक मुस्लिम कंट्री असून मी सावरकरांवर बोललो. इन कॅमेरा तिथे तुमचं शूट केलं जातं. ओके. हां, आणि काही तुम्ही जर वावगं बोललात तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. पण आम्ही तिथे सावरकरांचं संमेलन भरवलं होतं. मी तिथे व्याख्यान देऊन आलो आहे. मी सिंगापूरला व्याख्यान दिले, मी जपानमध्ये व्याख्यान दिले, मी चायनामध्ये व्याख्यान दिलं आहे, मी अमेरिकेत व्याख्यानं दिली, न्यूझीलंडला 2दा जाऊन आलो, ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो, इंग्लंडमध्ये तर जागतिक सावरकर संमेलनात मुख्य वक्ता होतो मी. बापरे. असं जवळजवळ my जगभर. God. हो, आणि आता पुढच्या वर्षी आता विषय खूप वाढलेत. हां. म्हणजे तोपर्यंत पहिली जवळजवळ 8-10 वर्ष फक्त सावरकर विषय होता. हम्म. आता सावरकर बोलता एकदा मला नाशिकला 14 ऑगस्ट हा अखंड भारत दिन आपण पाळतो, कारण त्याच्यानंतर 2 विभाजन झालं आणि भारत तुटला. तर त्या दिवशी मला अखंड भारत दिनानिमित्त बोलवलं होतं आणि मग त्या दिवशी मी जरा भारताविषयीचा अभ्यास करत गेलो आणि भारत का आला आज उद्या असा एक विषय नवीन सापडला. मग त्या विषयावर व्याख्यानं सुरू झाली. मग माझ्या वाचनामध्ये मी निनाद बेडेकरांची काही व्याख्यानं यूट्यूबवर ऐकली आणि बाजीराव पेशव्याच्या इतका प्रेमात पडलो की म्हटलं बाजीराववर आता कोणीच नाही. बेडेकरांच्या नंतर ते गेले आणि त्यांच्यानंतर कोणीच नाही. आणि बेडेकरांना मला एकत्र एक पुरस्कार मिळाला होता पार्ल्यामध्ये. फार मोठा सत्कार आमचा म्हणून आम्हाला पुरस्कार मिळाला होता. तर त्यावेळेला बेडेकर असं चहा पिताना म्हणाले होते की अशी माणसं तयार व्हायला पाहिजेत, हे बोलणारी. आता आमच्या पश्चात कोणी नाही आहे. हो. तर ते माझ्या डोक्यात होतं. म्हटलं नाही, बाजीराव पेशवा हा एक अजय योद्धा, 40व्या वर्षी मृत्यू. तू आत्ताला फेसबुक वरती हे टाकलंय टाकलं मी होतं ते. पोस्ट हो. त्यांच्या मी जन्मठिकाणी जन्मस्थान. गेलो. मी हा. सिन्नर ते जवळ सांग. डुबेरे हा. म्हणून गाव आहे. हा. तिथं आता आम्ही वीर बाजी यात्रा सुरू केली. जसं म्हणजे अंदमान यात्रा सुरू झाल्या आहेत. अच्छा. पार्थ बावस्कर आणि मी असं आम्ही दोघं मिळून हे 6वं वर्ष आहे. आम्ही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा 5 महिन्याला एक यात्रा 100 ते 125 लोक घेऊन आम्ही अंदमानात जातो. 6 दिवस राहतो. मी येणार आहे. मला यायचंय. 6 मी बेटं तुला फिरतो सांगते. आणि सेल्युलर जेलमध्ये एक अख्खा दिवस आम्ही असतो. सेल्युलर जेलमध्ये प्रत्येक माणसाला, आमच्याबरोबर येणाऱ्या 125 लोकांना एकट्याला एका कोठडीत आम्ही काही काळ अर्धा तास बंद करतो. मोबाईल स्विच ऑफ करा, बसा आतमध्ये, Take the feel of it. हा. अर्धा तास बसा. अर्धा तासात तुमच्या लक्षात येईल की अर्धा तास आपलं काय होतंय. आणि मग इमॅजिन करा की इथे एक माणूस म्हणजे हजारो क्रांतिवीर तिथे, सावरकरच नाही, हजारो बसले होते. ही सगळी माणसं, त्यात सावरकर 11 वर्ष. अर्धा तास काढणं मुश्किल आहे. एका दिवसाला 24 तास, एका वर्षाला किती तास होतात. असे 11 वर्ष पायात, गळ्यात, सगळीकडे साखळदंडात बांधलेला. हाताशी लेखणी नाही, लेखणी नाही, काही नाही. तिथंच शौचाला बसायचे, त्याच कोपऱ्यात. तिथंच काहीतरी अन्न यायचं, त्या अन्नामध्ये किडे असायचे. अर्धवट शिजवलेलं मांस, हाडाचे तुकडे, ते किडे असे काढून टाकायचे, तेच खायचं. त्याच्याने डिसेंट्री लागायची, त्यांना जंत व्हायचे, त्यांचे कृमी पडायच्या, त्या सगळ्या तिथेच पडायच्या. तिथंच माणूस लघवी करायचा, तिथंच संडासला बसायचा, ते सगळं तिथंच झोपायचा. पण एवढं करूनही आय थिंक ही एक्सपायर्ड आफ्टर 80. त्यांचं वय किती होतं 83 वर्ष, 66 आणि ते देखील आय थिंक त्यांनी प्रायोपवेशन संपवलं आहे. संपवलं आहे. समाधीस्थ म्हणजे थोडक्यात म्हणजे त्यांनी समाधी प्राय- घेतली, संपवलं त्यांनी. स्वतःला आता संपवायचं, माझं काम संपलेलं आहे, आता जगण्यासारखं काही राहिलेलं नाही. आणि 1 फेब्रुवारी 1966 त्यांनी प्रायोपवेशन म्हणजे अन्न पाणी, खऱ्या आयुष्यातलं एकमेव उपोषण हो, हो. जे स्वतःसाठी केलं. आणि ते उपोषण तडीला नेलं, तरी 26 दिवस माणूस जगलाय. हो, हो. 26 फेब्रुवारीला सकाळी त्यांचे प्राण 9 गेले. महिने माणसाला जीव जन्माला येण्यासाठी माणसाला हे करावं लागतं. तर एवढ्या आम्ही त्या पटकन कोठडीत काय? सगळ्यांना बसवतो, तिथून बाहेर आणतो. तिथून बाहेर आणल्यानंतर संपूर्ण सेल्युलर जेल दाखवतो, त्याची माहिती सांगतो. मग त्याच्या बाहेर एक सुंदर गार्डन आहे, तिथे सगळ्या क्रांतिकारकांचे पुतळे उभे केलेत. तिथे पहिला पुतळा तात्यारावांचा आहे, त्याच्या खाली बसतो, प्रत्येकाला एक पणती देतो आणि आम्ही शपथ घेतो की देशासाठी आम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू. आणि सावरकरांच्या खाली ती पणती लावतो. तिथं बसून अंदमान पर्वचं 1.5 तासाचं व्याख्यान त्या बगीच्यात सावरकरांच्या पुतळ्याखाली बसून मी देतो.
आणि आय मग एम डेफिनेटली कमिंग, म्हणजे मला हे ते फार मोठं. करायचंच तर आहे. त्याच्यानंतर अजून काहीतरी करावं याच्यातून वीर बाजी यात्रा आम्ही सुरू केली. त्याची दुसरी यात्रा परवाच झाली 6 तारखेला. अच्छा. काल झाली, कालच जाऊन आलो मी. तर वीरबाजी यात्रा म्हणजे सावरकरांचं भगूर, नाशिक जवळचं भगूर गावी त्यांचा जन्म जिथे झाला त्या घरात जायचं, ते घर दाखवायचं आणि त्या घरात सावरकरांवर पार्थ बावस्कर बोलतो. आणि सिन्नरच्या जवळ डुबेरे म्हणून गाव आहे, हो. जिथे बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला. त्यांचं माहेर म्हणजे आईचं माहेरचं आडनाव बर्वे वाडा आहे तो. तिथं जाऊन ज्या बाळंतळीच्या खोलीत बाजीराव पेशवा जन्माला आला तिथं सगळ्यांना घेऊन जातो. आणि त्याच्या बाहेर एक कसं सभागृहासारखं मी आहे. पाहिलं तुझं ते, दोनदा पाहिलं मी ते फेसबुकवर. त्याचा व्हिडिओ करून मी टाकला. दुर्दैवाची गोष्ट आहे की बाजीराव पेशवा जो 41 लढाया लढला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांच्या स्वराज्याचं ज्यांनी साम्राज्य बनवलं, 100पेक्षा जास्त वर्ष हिंदुस्थानच्या दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचं राज्य होतं, भगवा फडकत होता. त्या बाजीराव पेशव्याचा जन्म जिथे झाला आहे, हायवेपासून त्या जन्म ठिकाणी जाईपर्यंत एक साधी पाटी लावावी असंही आमच्या सरकारला वाटत नाही. नाही, पण त्याच्यात ते तू लिहिलेलं आहेस त्या फेसबुकच्या पोस्टमध्ये, पण ते बोललोय मी त्याच्यात. नाही, हा ते मी वाचलं पण आहे. परंतु मला एक असं वाटतं की त्या दृष्टीने सरकार दरबारी काही प्रयत्न केले का? आता आम्ही ह्या दोन ह्याच्यामध्ये ते जे बर्वे आहेत त्यांचे जे पूर्वज आहेत, म्हणजे आईकडनं पुढच्या पिढ्या ज्या आहेत, 8वी का 10वी पिढी आहे, त्यांच्याशी आम्ही म्हटलं की लोक खूप पैसे द्यायला तयार आहेत, तर आपण सरकारच्या मागे लागण्यापेक्षा आधी आपण आपली एक ताकद उभी करूया. आणि अशी जी थोर माणसं होऊन गेली त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं जन्म ठिकाण हा वाडा उद्या अजून एक 10 वर्षांनी तो पडेल किंवा 10-15 वर्षांनी. त्याची आत्ताच इतकी बिकट अवस्था आहे. तर आपण एक, पण त्याला हेरिटेज व्हॅल्यू नाही आलेली. नाही त्याला काही व्हॅल्यू नसते आपल्याकडे शिवाजी महाराजांचे गड किल्ल्याला काय व्हॅल्यू आहे? प्रयत्न करूया आपण. शिवाजी महाराजांचा एवढे गड आहेत, त्यातला कुठला टिकवला आहे सरकारने? काय केलंय त्याच्यासाठी? काहीही करत नाही. डागडुची केल्याच्या न्यूज येतात. काही करत नाही. आम्ही शिवाजी महाराजांच्या जन्माच्या तारखांवरनं भांडत बसतो. एक म्हणतो तिथीने साजरा करूया, एक म्हणतो तारखेने. काहीतरी एक ठरवा नाही. आणि त्या महाराजांनी काय सांगितलं ते आम्ही कोणीच अंमलात आणत नाही. आम्ही फक्त जय भवानी जय शिवाजी करून अंमलात फिरायचं. पण शिवाजी महाराज आम्हाला किती कळले, त्यांचं आम्ही काही अंमलात आणतोय का? राज्यकर्ते म्हणून, साधी सामान्य माणसं म्हणून. तो काय जगलाय माणूस, काय त्याने अख्खं आयुष्य फक्त स्वराज्यासाठी समर्पित केलं. 1630 ते 80, 50 वर्षांचं आयुष्य आहे. या 50 वर्षात त्या माणसाने काय केलं? बलात्कार करणाऱ्या माणसाला कशी शिक्षा द्यायची ह्याचा केवढा मोठा आदर्श आमच्या महाराजांनी घालून दिलाय. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये काय घडतंय? ज्या संभाजी महाराजांची अनन्वित अत्याचार करून औरंगजेबाने त्यांना ठार मारलं. फक्त इस्लामचा स्वीकार करतो म्हणाले असते तर त्यांचं आयुष्य वाचलं असतं, पण त्यांनी नाही केलं. ते मी हिंदू धर्म काही झालं तरी सोडणार नाही. ज्या माणसाने अनन्वित अत्याचार, चांबडी सोलली, डोळ्यामध्ये शिगा घातल्या, काय भयानक क्रूरतेचं अत्युच्च शिखर औरंगजेबाने गाठलं. त्या संभाजीनगर, त्या महाराष्ट्रातल्या संभाजीनगर गावामध्ये औरंगजेबाची कबर आहे आणि आमचे नेते तिथं फुलं व्हायला जातात आणि हेच म्हणतात आम्ही शिवाजी महाराजांचे आणि हे आहोत. आणि काय यांना अधिकार आहे का काही म्हणायचा? काय आहे ती माणसं कुठून पैदा झाली? शिवाजी महाराज ढसाढसा रडत असतील, सावरकर रडत असतील, गांधीजी सुद्धा रडत असतील. कारण नथुराम बंद पाडायला अहिंसावादी गांधीजींच्या सर्व भक्तांनी हिंसेचा एकही मार्ग सोडला नाही. मला ठार मारण्यापासून माझ्या बायकोला फोन करायचे, कुंकू पुसून तयार राहा. हो, पहिले काही प्रयोग माझी बायको, मी घरी येईपर्यंत टेन्शन. तेव्हा मोबाईल पण नव्हते माझ्याकडे. मोबाईल 2005 का 6 नंतर आला. ते 2098 ते 2005 मोबाईल नव्हते. घरातनं गेला नवरा आपला नाटकाच्या प्रयोगाला, तर काय होईल? म्हणजे एक किस्सा सांगतो तुम्हाला. कालिदास मुलुंडला बस जाळली आणि मध्यंतरामध्ये त्या थिएटरच्या याला फोन आला की शरद वंशी तुमचा फोन आहे घरनं. म्हणून मी फोन बघायला गेलो. म्हटलं काय झालं घरनं? मला काय भीती वाटली, यायला घरी काय बाबा आई वडिलांचं काय बरोबर. मी बघितलं तर बायको म्हणाली कसं आहेस तू? म्हटलं बरं आहे. ते म्हणाली बराच आहे. म्हटलं मस्त छान प्रयोग चाललाय. जो प्रयोग आम्ही तालीम म्हणून केला होता. ते म्हणजे किती खोटं बोलतोस? म्हटलं का ग? अरे टीव्हीवर दाखवत आहे तुझी बस जाळली बिळली, हे सतत दाखवत आहेत आणि तू सांगतोयस काही झालेलं नाही, प्रयोग चाललाय. हो बरोबर आहे. आता तू परत कसं येणार आहे? म्हटलं काळजी करू नको, आहेत सगळेजण, आम्ही एकत्र आहोत, मला काही कोण करत नाही. तुझ्या पत्नीचं नाव सांग. सविता. हो सविता, आय एम रिअली, म्हणजे तू एवढी थोर आहेस खरंच. मी तुला सांगते, कारण का शरदनी एवढ्या म्हणजे काय म्हणायचं त्याला, आगीतनं प्रवास केलेला आहे त्यांनी.
आणि त्याचं सगळं टेन्शन नाही नाही, आहे ना, प्रश्नच नाही. बायकोनी ते सगळे फॅमिली, yes. सगळ्या कुटुंबाचं, मुलं पण लहान होती, पण टेन्शन असायचं ना ते सगळं सतत म्हणजे असं काय. बेअर करणं नाही नाही, हे टेन्शन सतत कॅरी करणं आणि घरात बसलेल्याला जास्त टेन्शन असतं. येस कारण सुचत नाही, काही कळत नाही, काहीतरी भयानक टीव्हीवर दाखवतात, काय करावं ते लक्षात येत नाही आपल्या. न्यूज चॅनलचं Yes. मला क्यू करावी की काय असं वाटतं. Yes. बस जायल्यानंतर 10व्या मिनिटाला टीव्ही चॅनलची माणसं आमची प्रतिक्रिया घ्यायला आली होती. तुम्हाला कसं वाटतंय आता? हा, तुम्हाला कसं वाटतं माझं नाटक जाळलंय रे? मला काय वाटतंय काय बोलायचं आहे? पण बरं, मला एक कळत नाही की 10 मिनिटात तुम्ही आलातच कसे, म्हणजे तुम्हाला काय आधीच सांगितलं होतं का की आम्ही बस जाळायला जाणार. हा, तुम्ही या कव्हर करायला? बस जळल्याचा शॉट कसा मिळतो? I swear, oh. हा पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही. खरंच आहे. बरं, एवढे मोबाईल आणि असं नव्हतं ना, हे 2002 ची गोष्ट आहे ही. पटकन मोबाईलमध्ये शूट केलं, पाठवलं चॅनलला, असं नव्हतं. आपण कुठे घेऊन चाललोय सगळं, म्हणजे एकीकडे टेक्नॉलॉजीचा किती गैरवापर पण केला जातोय. एक्झॅक्टली.